खूप वेळा आपल्याला असं होतं की एखादी गोष्ट करायची असते म्हणून मग त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, पण नेमकं काय होतं आपल्याला विकनेस जाणवतो, कधी खूप झोप येते, कधीशी ती गोष्ट करायला गेलं तर खूप सारा आळस मनामध्ये भरतो. मग त्या गोष्टी करण्याच्या बाबतीत आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही. मग अशा वेळेस आपल्याला विचार येतो की आपण एखादी गोष्ट करतो मग नेमका आपल्यालाच का आळस येतो आहे, मग आपल्यावरती काय कोणत्या निगेटिव्ह गोष्टींचा प्रभाव पडला आहे, आपल्या नकारात्मक शक्तींचे काही कोणी बांधून घेतलेलं आहे किंवा अशाच पद्धतीने आपल्यासोबत काही झालेलं आहे का. पण अशा वेळेस जर अशा सर्व गोष्टी तुमच्यासोबत होत असतील, झोप येत नसेल किंवा वेगवेगळे विचार येत असतील, काही खूप टेन्शनमध्ये एकटं राहावं वाटत असेल, अंधाऱ्या खोलीमध्ये खूप वेळ टाईम स्पेंड करावत असतील, कुटुंबाचे सर्व सदस्य एकत्र असतानाही आपल्याला जर कुठेतरी एकट्याला जाऊन बसावंसं वाटत असेल तर आत्ता तुम्ही त्या गोष्टीवर मग काम करायला सुरुवात करा. अशा वेळेस काय करा, एक लिंबू घ्या, ते अँटी क्लॉकवाईज स्वतःवर 36 वेळेस उतरून घ्या. 36 वेळेस उतरून घेतल्याच्या नंतर ते लिंबू चौकामध्ये रस्त्याच्या कुठल्याही चौकामध्ये जा, त्याचे 4 तुकडे करून चारही दिशेला ते फेकून या आणि ते फेकल्याच्या नंतर वापस येताना मागे वळून बघू नका. अशा पद्धतीने ती तुमच्यावर जी नजर दोष किंवा नकारात्मक शक्तींचा प्रभाव झालेला असेल तर तो दूर होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट, असं करताना जर काही लोक असंही म्हणतात की आम्हाला खूप रडू येतं, विनाकारण बिना आवश्यकता डोळ्यात पाणी येतं, तसं काही होत असेल ना तर ती चांगली गोष्ट आहे. कारण ज्या लोकांचं देवाशी कनेक्शन असतं ना त्यांना असं डोळ्यात पाणी येत राहतं, ती नॉर्मल आहे आणि ती चांगली गोष्ट आहे. पण मी सांगितल्याप्रमाणे जर हे लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर लिंबूचं तर कराच करा आणि घरातलं पूजेचं स्थान बदला. तुम्ही जिथे पूजा करताय तर एकदा ती जागा बदलून बघा, हे प्रकार होणं बंद होईल.